चला बालमित्रांनो, वर्ग दुसरीची भाग 3 मधील 16वी कविता चुलीवरची खीर ही गायन करणार आहोत. तुम्ही देखील गायन करा. चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी मग गुरफटून बसली. कढईतली पुरी मग गुरफटून बसली. काही केल्या खुलेना, काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना, जरा सुद्धा फुलेना. झाऱ्यानं टोचलं, झाऱ्यानं टोचलं, तेही तिला बोचलं. तेही तिला बोचलं. अशी थट्टा पुरीच्या, अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली. काळजाला डसली. पुरी झाली लाल, पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल. तिचे फुगले गाल. मन आले भरू, मन आले भरून, डोळे लागले झरू. डोळे लागले झरू. तिथून उठून तरातरा, तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली. ताटात जाऊन बसली. खीर थंड झाली, खीर थंड झाली, वाटीत बसून आली. वाटीत बसून आली. लाडे लाडे खीर, लाडे लाडे खीर, मग पुरी जवळ गेली. मग पुरी जवळ गेली. पुरी ताई, पुरी ताई, पुरी ताई, पुरी ताई, बघा जरा इकडे. बघा जरा इकडे. माझे म्हणणे एक गडे, माझे म्हणणे एक गडे, पण पण चार शब्द एकेल, चार शब्द एकेल, तर पुरी ती कसली. तर पुरी ती कसली. तिकडून ताई आली, तिकडून ताई आली, तिने युक्ती केली. तिने युक्ती केली. खिरीची नि पुरीची खिरीची आणि पुरीची खूप गट्टी झाली. खूप गट्टी झाली. तेव्हापासून त्यांची जोडी तेव्हापासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली. पक्की होऊन बसली. कढईतली पुरी मग कढईतली पुरी मग कधी नाही रुसली. कधी नाही रुसली. या कवितेच्या लेखिका आहेत निर्मला देशपांडे. तर बालमित्रांनो, कशी वाटली ही तुम्हाला चुलीवरची खीर ही कविता? जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.